रघुवीर समर्थ सुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवे वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् गोपालकृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद् षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगता गोपाल कृष्ण भगवान की जय आदि शंकराचार्य भगवान की जय। आज आपण 2 श्लोक आदि शंकराचार्यांच्या स्तुतीपर म्हटले। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः आणि अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगता। आदि शंकराचार्यांचं पूर्ण आयुष्य फक्त 32 वर्षाचं होतं। जसं आपल्या स्वामी विवेकानंदाचं 39 वर्षाचं होतं, माऊलींचं 21 वर्षाचं होतं, तसं अगदी कमी आयुष्य लाभलेलं असे शंकराचार्य अष्टवर्षे चतुर्वेदी 4 वेद ऋग यजु साम आणि अथर्ववेद 8व्या वर्षी 4ही वेदांचा अभ्यास झाला। द्वादशे सर्वशास्त्रविद विद म्हणजे जाणणे संस्कृतमध्ये वेद म्हणजे जाणे आणि मग आपण त्याला वेद म्हणजे जे जाणायचं ते वेद आणि विद म्हणजे ते सगळे ज्यांनी जाणले ते 12व्या वर्षी सगळ्या वेदांचा अभ्यास त्यांचा झाला आणि सर्व शास्त्र आपण म्हणतो साहिशास्त्र 18 पुराणे हरिसी गाती त्या सगळ्यांचा अभ्यास त्यांचा 12व्या वर्षी झाला आणि षोडशे कृतवान भाष्यम हे विशेष आज मला सांगायचं ते हे विशेष आहे। षोडशे कृतवान भाष्यम कृतवान म्हणजे काय की त्यांनी 16व्या वर्षी भाष्य लिहिले। कशावर भाष्य लिहिलं तर या उपनिषदांवर भाष्य लिहिले त्यांच्या सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे। कृतवान भाष्यम षोडशे 16व्या वर्षी। आता हे उपनिषदांची संख्या किती आहे म्हटलं तर 200च्या वर उपनिषद आहेत। त्यामधलं प्रमुख एक पुस्तक आहे की त्यामध्ये 108 उपनिषदांचा उल्लेख आणि त्याचे मंत्र दिलेले आहेत। गोरखपूरच्या त्या प्रतीमध्ये त्याचे अर्थसुद्धा दिलेले आहेत। आता या 108 उपनिषदांपैकी प्रमुख उपनिषद जे आहेत ती 12 आहेत ज्यावर भगवान शंकराचार्यांनी स्वतःचं भाष्य लिहिलं। आता भाष्य म्हणजे काय की ते वाचल्यानंतर मूळ संस्कृत श्लोक आणि मंत्र वाचल्यानंतर त्यावर आपलं मत त्यांनी संस्कृत भाषेमध्ये व्यक्त केलं त्याला म्हणायचं भाष्य। जसं ज्ञानेश्वरी जी आहे मूळ संस्कृत गीता जी आहे त्याचं भाष्य जे आहे माऊलींनी ओवीबद्ध मराठीमध्ये ते लिहिलेलं आहे। तसं षोडशे कृतवान भाष्यम आणि द्वात्रिंशे मुनिरभ्यगता 32व्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला। आता हे सगळं विशेषत्वाने सांगायचं कारण म्हणजे आता चैत्र महिना संपत आला
आणि वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी शंकराचार्यांची जन्मतिथी असते आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या 2 श्लोकांचं या ठिकाणी स्मरण केलं. त्यांच्या चरणी साष्टांग वंदन करून आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया. आत्तापर्यंत आपण जे उपनिषद घेतले त्यामध्ये ईशावास्य उपनिषद, कठोपनिषद आणि मांडुक्य उपनिषद हे 3 उपनिषद झाले. आता चौथं उपनिषद जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे, त्याचा अर्थ पाहायचा आहे. आता भगवंताची प्रेरणा, सद्गुरूंची प्रेरणा आणि ते सांगतील त्याप्रमाणे आपण त्याबद्दलचं निरूपण जे आहे ते आपण श्रवण करूया. मुळामध्ये हा जो केनोपनिषद शब्द आहे, केन शब्द आहे मुळामध्ये, आपल्या संस्कृतमधला हा केन शब्द आहे. आता केन याचा अर्थ काय? केन म्हणजे कोण. केन म्हणजे संस्कृतमध्ये तृतीया विभक्ती आहे. त्या तृतीय विभक्तीमध्ये केन. तर त्यामध्ये कारण पहिला शब्द या उपनिषदामध्ये केनेशितम प्रेषितम मनः, केनेशितम शब्द पहिल्यांदा आल्यामुळे केन. ईशावास्यम जगत सर्वम यत्किंच जगत्यान जगत, म्हणजे पहिल्या मंत्रामध्ये ईश शब्द असल्यामुळे ईशोपनिषद आणि या ठिकाणी जे आहे ते केनोपनिषद. आता ह्या उपनिषदाचा प्रारंभ तर कोणत्या शाखेचा आहे? जसं आपण म्हणतो की माझं गोत्र भारद्वाज गोत्र आहे. आता भारद्वाज गोत्राचे मूळ ऋषी कोण? भरद्वाज ऋषी. तसं त्याप्रमाणे या ठिकाणी सामवेद जो आहे तो सामवेदाचा एक भाग, म्हणजे वेदांचे जे 4 भाग असतात त्या 4 भागामध्ये ब्राह्मण, आरण्यक, मंत्र आणि उपनिषद हे 4 भाग असतात. त्यामधल्या या ब्राह्मण जो भाग आहे वेदांमधला, सामवेदामधला, त्याचं लेखन जे आहे ते या केनोपनिषदामध्ये जे केलं आहे ते तलवकार ब्राह्मण या शाखेमधले आहेत. आता तलवकार ब्राह्मण म्हणजे कोण? महर्षी वेदव्यासांचे शिष्य असणारे जैमिनी आणि जैमिनीचे शिष्य असणारे तलवकार, म्हणजे हा ब्राह्मणाचा भाग असल्यामुळे ब्राह्मण म्हणजे हा वेदांचा भाग आहे आणि त्यामध्ये तलवकार ऋषी जे आहेत त्यांनी हे केनोपनिषद लिहिलेलं आहे. आता हा सामवेदाचा भाग आहे. सामवेदाच्या जवळपास 1000 शाखा आहेत. आपण जसं गोत्र सांगतो तसं शाखा, आणि त्यातले तलवकार ब्राह्मण शाखेमधला हा मंत्र आहे, हे उपनिषद आहे. आता या उपनिषदामध्ये 4 खंड आहेत. 4 खंडामध्ये पहिल्या खंडामध्ये 8 मंत्र आहेत, दुसऱ्या खंडामध्ये 5 मंत्र आहेत, तिसऱ्या खंडामध्ये 12 मंत्र आहेत आणि चौथ्या खंडामध्ये 9 मंत्र आहेत. आपण जे कठोपनिषद पाहिलं त्यामध्ये सुद्धा असेच खंड होते आणि त्यामध्ये जवळपास 119 मंत्र होते. आता आपण जे मांडुक्य उपनिषद पाहिलं त्यामध्ये सगळ्यात कमी असे 12 होते आणि ईशावास्य उपनिषदामध्ये 18 मंत्रच होते. आता हा चौथ्यामध्ये 34 मंत्र आहेत. आता प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला त्याचा शांतिपाठ असतो, तसंच याचासुद्धा शांतिपाठ आहे. तो शांतिपाठसुद्धा आपण घेणार आहोत. सुरुवातीला आपण 2-4 गोष्टी महत्त्वाच्या या ठिकाणच्या पाहूया. केन म्हणजे कोण प्रेरणा दिली, कोण आपल्याला सांगतं, कोणाच्या अधिष्ठानावर आपण कार्य करतो, असे जे अनेक प्रश्न असतात त्याची उत्तरं या उपनिषदामध्ये दिलेली आहेत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय हे सगळं आपल्याजवळ आहेत. पंचप्राण आहेत. मग या प्राणाचं आतमध्ये आपण श्वास घेणं आणि तो श्वास सोडणं हे कोणाच्या आधिपत्याखाली होत असतं? ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. मला एखादं पुस्तक वाचावं असं वाटतं तेव्हा मी उठून ते पुस्तक घेतो आणि मी ते पुस्तक वाचतो. ही साधी गोष्ट. आता या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत, यामध्ये नवीन काही नाही. मग आता उठून ते पुस्तक घेऊन येणं, पायाने चालणं, हाताने ते पुस्तक उचलणं, ते घेऊन येणं आणि ते वाचणं, म्हणजे आता याच्यामध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांच्याकडून हे कामं होतात. आता मला ही प्रेरणा कोण देतं? प्रवचनं सुरू आहे, भागवत प्रवचनं सुरू आहे, भागवताचा सप्ताह सुरू आहे, आपण रस्त्याने जात आहोत. आता त्या ठिकाणी माझं मन त्या ठिकाणी जर एकरूप होणारं असेल, माझे पूर्वसंस्कार त्याप्रमाणे असतील
तर मला कदाचित असं वाटेल की चला बा एवढं मोठं आयोजन होत आहे, इतके लोक सगळे श्रवण करत आहेत, तर आपणही त्या ठिकाणी जावं. ही प्रेरणा मला कोण देतं? अशा प्रकारच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती या केनोपनिषदामध्ये आहेत. आता या ठिकाणचं जे शांतिमंत्र आहे त्या शांतिमंत्राचा आपण थोडासा विचार करूया. शांतिपाठ जो आहे तो इतर ठिकाणी पण आपण पाहिला. आता हा जो शांतिपाठ आहे तो केनोपनिषदामध्ये, छांदोग्य उपनिषदामध्ये आणि मैत्रायण्य उपनिषदामध्ये, तिन्ही उपनिषदामध्ये एकच प्रकारचा शांतिपाठ असतो. कृपया व्हिडिओ बंद करावा. तुमच्या व्हिडिओमुळे सगळं लक्ष तिकडे जातं स्क्रीनवर. तर आपण पाहिलं सामवेद, त्यामधलं तलवकार ब्राह्मण ह्या अंतर्गत हे उपनिषद आहे. या उपनिषदाला, केनोपनिषदाला अजून 2 नावं आहेत. जैमिनीय उपनिषद, म्हणजे तलवकार ऋषींनी आपले गुरु जैमिनी यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून या उपनिषदाचं नाव जैमिनीय उपनिषद असं ठेवलेलं आहे. आणि यालासुद्धा अजून एक शब्द आहे ते म्हणजे ब्राह्मण उपनिषद. ब्राह्मण उपनिषद कारण काय, हे ब्राह्मण शाखेचं असल्यामुळे तलवकार ब्राह्मण शाखा म्हणून ब्राह्मण उपनिषद. आता प्रत्येक उपनिषदामध्ये किंवा प्रत्येक वेदांच्या भागामध्ये अनेक अध्याय असतात. आता हे तलवकार जे आहे ऋषी, त्या शाखेमध्ये एकूण 9 अध्याय आहेत आणि 9 अध्यायामधला हा 9वा अध्याय म्हणजे केनोपनिषद आहे. आता सुरुवातच आपण 9व्या अध्यायापासून करतो या भागापैकी, म्हणजे तलवकार ब्राह्मण शाखेमधल्या 9 पैकी 9व्या अध्याय म्हणजे केनोपनिषद. मग अगोदरचे 8 जे आहेत त्याचा उल्लेख का नाही केला, असा प्रश्न सहजपणे कोणाच्याही मनामध्ये येतो. आता पहिले जे 8 अध्याय आहेत त्या अध्यायांमध्ये कर्म आणि उपासना यांचा उल्लेख आहे. कर्म म्हणजे कर्म, कोणतंही कर्म कसं करावं, कोणाच्या प्रेरणेने ते कर्म होतं, कर्म करीत असताना कोणते नियम आहेत, त्यासाठी मी अनुष्ठान कसं केलं पाहिजे, त्याची उपासना, एक वेगळं आपल्याला अधिष्ठान मिळालं पाहिजे आणि ते मिळावं म्हणून मी उपासना केली पाहिजे. एखादं घरी कार्य असेल, मुंज असेल, तर मुंजीला वडिलांनी जे आपल्या मुलाला अनुग्रह देणार आहेत, गायत्री मंत्राचा मंत्र देणार आहेत, त्याने आधी गायत्रीचं पुरस्चरण केलं पाहिजे, गायत्रीचा जप केला पाहिजे. आताच्या भाषेमध्ये आता जे आहे 24,000चा जप निदान वडिलांनी करावा, म्हणजे ते त्या मुलाला त्या मंत्राचा उपदेश देण्यासाठी अधिकृत होतील. म्हणजे हे सगळे झाले त्या उपासनेचे नियम झाले. म्हणून या ठिकाणी जे सुरुवातीचे आहेत त्यामध्ये 8 अध्यायामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आता हे सगळे नियम पाळले, ते अनुष्ठान केलं, तो जप केला, तर काय होतं, तर अंतःकरणाची शुद्धी होते. एखादी गोष्ट ग्रहण करायची असेल तर मला काहीतरी पात्रता मिळाली पाहिजे. आपण त्याला काय म्हणतो इंग्रजीमध्ये, इसेन्शियल अँड नेसेसरी अँड इसेन्शियल कंडिशन्स किंवा क्वालिफिकेशन्स, ते आपल्याकडे आहेत का, आणि ते असतील तर मग तुम्ही अशा प्रकारच्या उपनिषदाचा अभ्यास करू शकता. आणि म्हणून आधी आपली पूर्वतयारी करणं, अंतःकरण शुद्ध असणं पाहिजे. अंतःकरण शुद्ध असेल तर मग त्यामध्ये चांगल्या गोष्टी सहजपणे ग्रहण करण्याची शक्ती निर्माण होते. टी व्ही आहे, त्यापूर्वी होता बा, टी व्हीला अँटेना होता. अँटेना योग्य दिशेला असेल तर मग त्यामध्ये रिसेप्शन चांगलं होईल आणि ते चित्र नीट दिसेल, त्यामधले गाणे असतील ते नीट ऐकू येतील. याचा अर्थ काय, की आपण आपलं मन जे आहे ते त्या स्तरावर नेलं पाहिजे की ज्या स्तरावरून आपल्याला उपदेश होणार आहे. आणि मग त्यासाठी पहिले 8 अध्याय सांगितलेले आहेत. आणि मग नंतर हा 9वा अध्याय जो आहे तो उपनिषदाचा प्रतिपाद्य विषय आहे. आता प्रतिपाद्य विषय म्हणजे या उपनिषदामध्ये कोणती गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली आहे. किंबहुना सर्वच उपनिषदामध्ये परब्रह्म तत्त्वाचं गहन चिंतन आहे. जीव म्हणून मी आहे, त्याला आपण जीवात्मा म्हणतो, आणि हा जीव ज्यापासून आला तो परमात्मा. आता परमात्म्याचा अंश असणारा हा जीवात्मा, आता ह्या जीवात्म्याच्या ठिकाणी एक जागृती झाली, एक जिज्ञासा निर्माण झाली की माझा जन्म कसा झाला आणि या जन्मामध्ये मी कोणतं कर्तव्य केलं पाहिजे, माझं इष्ट कर्तव्य कोणतं, जे माझ्या धर्माने सांगितलं आहे ते मी केलं पाहिजे.
म्हणजे आता आणि ते करण्यासाठी माझ्यामध्ये जिज्ञासा झाली. पण आता मला कोणीतरी ते सांगितलं पाहिजे की कोणता मंत्र कसा म्हणायचा, ऱ्हस्व दीर्घ उच्चार त्यामध्ये चूक होता कामा नये. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निगा न करी पुस्तकाची, तो एक मूर्ख. मंत्र म्हणत असताना ते मी किती शुद्धतेने म्हणत आहे. शुद्ध मंत्र असेल तर त्या मंत्राचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याचा परिणाम म्हणून आपल्याला त्या अनुष्ठानाच्या नंतर दिसणार आहे. आणि म्हणून ते सगळे नियम काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मला कोणाकडे तरी जावं लागलं. आणि मग त्याला आपण म्हणतो की मी आता कोणाचं तरी गुरुत्व जे आहे शिष्यत्व पत्करलं आणि गुरुकडे मी गेलो आणि गुरूंनी मला उपदेश केला. हाच शांतीपाठ जो आहे तो छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा आहे. आता आपल्याला जसं माहिती आहे तसं प्रत्येक शांतीपाठाची सुरुवात ही ओंकाराने होते. मागच्या वेळेस आपण विशेषत्वाने पाहिलं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि मग तुरीय अवस्था आणि ओंकाराचं त्यामध्ये विशेषत्वाने निरूपण त्या मांडुक्य उपनिषदामध्ये केलं होतं. तसंच याप्रमाणे सुद्धा या उपनिषदामध्ये शांतीपाठ जो आहे तो असा आहे, तो पूर्ण शांतीपाठ आपण म्हणूया. थोडंसं अवघड आहे, कारण काय नेहमी आपल्या कानावर या गोष्टी येत नाहीत. ज्या गोष्टी नेहमी कानावर येतात त्याचं स्मरण किंवा त्याचं विस्मरण होत नाही आणि सतत स्मरण होतं. कारण लहानपणापासून त्या मुलाला काही व्याकरण माहीत नसतं, पण आई वडील जे बोलतात, घरात जे बोलतात त्याप्रमाणे तो बोलायला लागतो. एखादा शब्द चुकला तरी आई वडील ते शब्द दुरुस्त करतात आणि मग मोठा झाल्यावर म्हणतो मी असं कसं बोलत होतो, इतका अस्पष्ट मी का बोलत होतो. आता हे आपल्याला पुढे संस्काराने मग लक्षात येतं. पण सुरुवातीला जसं वेडे वाकडे गाईनं परी तुझा म्हणवीन, या पद्धतीने सुरुवातीला अशुद्ध जरी असेल तरी भगवंताचं नाम घेणं. पेढा कसा आहे, कुठून खायचा, समोरून का मागून का मधून का मध्येच तुकडे करायचे. गोंधळेकर महाराज म्हणतात पेढा हा पेढाच आहे, मग तो कसाही खाल्ला तरी त्याचा आनंद आपल्याला जसा येणार आहे तसं भगवंताचं नाम जे आहे ते नाम कसंही घेतलं तरी त्याचा परिणाम मात्र होणारच आहे, चांगलाच परिणाम होणार आहे. आता या ठिकाणचा शांतिमंत्र म्हणूया आपण. ओम आप्यायन्तु ममंगानी, आप्यायन्तु ममांगानी, वाक् प्राणश्चक्षुः श्रोत्रम्, अथो बलम् इंद्रियाणि च सर्वाणि, सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां, मा दोन वेगळे शब्द आहेत. मा ब्रह्म निराकरोत, अनिराकरणं निराकरणं मे अस्तु, तदात्मानि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि संतु ते मयि संतु. असा हा पूर्ण शांतीपाठ जो आहे तो असा आहे. 4-5 ओळीचा आहे शांतीपाठ. तो शांतीपाठ म्हणून आता यामध्ये प्रार्थना केली आपल्या गुरुदेवांना, ज्यांच्याकडून आपण हे उपनिषद शिकणार आहोत, हे ज्ञान घेणार आहोत, ते परब्रह्मतत्व त्याचा मला कसा साक्षात्कार होईल. त्यामध्ये म्हणतात मुख्य शब्द काय, आप्यायन्तु. आता आप्यायन्तु म्हणजे काय ते आपण आधी जाणून घेऊया. आप्यायन्तु याचा अर्थ की मी एखादं काम करायचं असेल तर मी बलशाली झालं पाहिजे. एखादे सुटकेस उचलायचे तर ते उचलायची शक्ती माझ्यामध्ये असली तरच मी ते उचलू शकतो. लहान मुलं ते उचलू शकत नाहीत. ते त्यांच्या योग्य जेवढं असेल तेवढंच ते सामान उचलू शकतात. रिकामी पिशवी कोणी पण उचलतं, पण त्यामध्ये थोडंसं भरायला लागलं की मुलगा म्हणतो नाही मला उचलत नाही. म्हणजे आपली शक्ती तेवढी नाही की जे आपण उचलून धरू शकतो. मग आता ही शक्ती आपल्यामध्ये येण्यासाठी कोणाला तरी प्रार्थना केली पाहिजे. त्याला म्हणायचं आप्यायन्तु, की आपली इंद्रिय असेल, मन असेल, हे सगळे जे आहे ते बलशाली हो, बलशाली भारत हो. आपण जी प्रार्थना म्हणतो तसं भारतमाता सुद्धा बलशाली हो. आणि ते कशाने होणार, ती तुमच्या आमच्याने बलशाली असण्याने ते होणार आहे. आपण जेवढं धर्मनिष्ठ होऊ तेवढा देशसुद्धा धर्मनिष्ठ होणार आहे. आपण जेवढं या वृद्धवैकल्य किंवा पुराण आहे, उपनिषद आहे यांचा अभ्यास करू. वेदो नित्यमधीयताम अनदिरम कर्मस्वनुष्ठीयताम. वेदांचं अध्ययन रोज केलं पाहिजे, रोज वाचन झालं पाहिजे. वेदांमध्ये उपनिषद हा सुद्धा भाग आहेच. आणि ते होत असताना
मग जे कर्म आपल्याकडून घडणार आहे ते सुद्धा चांगलेच कर्म घडणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलं ओम आप्यायंतु ममांगानी, म्हणजे माझ्या अंगांना, मम अंगानी, की माझ्या अंगांना शक्ती आणि भूक प्राप्त हो आणि ते बलशाली होत. आता अंग म्हणजे आपल्या शरीराचे अंग असतात. 2 पाय, हात, डोळे, कान, हे सगळे जे आहेत ते वेगवेगळे भाग आहेत, अवयव आहेत. आता ते बलशाली हो. डोळ्याने दिसत नाही, मग मी वाचन करू शकत नाही, त्यामुळे मग चष्मा आला, डोळ्यामध्ये कॅटरॅक्ट झालं, त्यामुळे ऑपरेशन झालं आणि मग ती पुन्हा शक्ती आली. आणि मग आता ही जर शक्ती माझ्यामध्ये आली असेल तर मी विविध ग्रंथांचं अध्ययन वाचन केलं पाहिजे. आणि ते न करता माझा दिवस जर त्या वृत्तपत्राच्या वाचनामध्ये गेला, आता सध्या काय चालू आहे ते कोणाच्या ह्याच्यामध्ये FIR, कोणाच्या ह्याच्यामध्ये विटनेस आणि कोणाच्या ह्याच्यामध्ये कागदपत्र. आता हे सगळं जर आपण वाचत बसलो तर आपलं मन त्यामध्येच राहणार आहे. जसा एखादा बेडूक आहे, त्या बेडकांना आता समोर दिसतंय काहीतरी अळी दिसते, एखादा किडा दिसतोय आणि तो त्याला पकडायचा आहे. आता त्याचं चिंतन त्या किड्याचं, त्या अळीचं आहे. आणि ते चिंतन करता करता मी चालत असताना माझा पाय त्या बेडकाच्या अंगावर पडला आणि त्याबरोबर तो मृत्यू पावला. अंतकालेच मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर त्या बेडकाच्या दृष्टीने काय आहे, त्याच्या मनामध्ये जो विचार होता ते त्या किड्याचाच होता आणि त्या विचारामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला पुढची गती पुन्हा तीच मिळणार आहे की ज्याच्या चिंतन त्याने शेवटच्या क्षणी केलं. आता हा जर दृष्टांत लक्षात घेतला तर मला अखंड भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. त्यामुळे मी अखंड नाम घेतलं पाहिजे. आणि मग ते घेण्यासाठी काय लागतं मला, माझ्या मम अंगाने आप्यायंतु, माझे अंग जे आहेत ते बलशाली झाले पाहिजे, त्यामधले दोष असतील तर ते निघून गेले पाहिजेत. आता कोणते कोणते अंग आहेत ते सांगितलं. वाक्, प्राण, चक्षुः, श्रोत्रम, अथो, हे 4 सांगितलेले आहेत या उपनिषदामध्ये किंवा या शांतिपाठामध्ये. वाक्, वाणी, प्राण, त्यानंतर चक्षु आणि श्रोत्रम, 4 इंद्रिय प्रामुख्याने सांगितलेले आहेत. आता माझ्या वाणी बलशाली हो. वाणी बलशाली हो याचा अर्थ काय, की एक तर माझ्या वाणीमध्ये बोलण्याची शक्ती येऊ आणि मी जे बोलेल, न बोले मना राघवे विण काही, जनी वावगे बोलता सुख नाही. समर्थांचे मनाचे श्लोक बरोबर असले, दासबोध ग्रंथ बरोबर असला आणि मग असं वाचन जर असेल तर अनायास समर्थ आपल्याला लक्षात येतील. आणि तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे, तुमचा दासबोध त्यामधले जे रहस्य आहे ते तुम्हीच आम्हाला सांगावं, अशी प्रार्थना म्हणजेच हा शांतिपाठ आहे. आणि मग त्या वाणीला, ती वाणी मी कशी वापरावी, बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यय असे ते, तरी मग वाईट बोलावते काय निमित्त, हे जे आहे समर्थांचं सांगणं, हे सगळं लक्षात ठेवून आपण बोललं पाहिजे. आणि मग ती बोलण्याची शक्ती आपल्यामध्ये येऊ, अशी प्रार्थना या शांतिपाठामध्ये केलेली आहे. आता पुढचा शब्द आहे प्राण. प्राण म्हणजे काय, हा वायूच आहे प्राण. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, प्राण हा वायू आहे. आता हा प्राण माझ्यामध्ये आहे तोपर्यंत मी कोणत्याही गोष्टी करू शकतो. परवा एक छानपैकी प्रवचन मालिकाच आहे, ते 18 प्रवचनं होते केनोपनिषदामध्ये. अगदी 3-4 सुरुवातीचे मी ऐकले. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, महामंडलेश्वर स्वामी आहेत, अभयानंद सरस्वती, त्यांचं ते विवेचन होतं. त्यामध्ये ते म्हणतात, एखादा माणूस मृत झालेला आहे आणि तो त्याचं शरीर त्या ठिकाणी पडलेलं आहे. आता आपण त्याला सांगितलं, अरे उठ, ते महामंडलेश्वर स्वामी आले, त्यांना नमस्कार कर. मग आता आपण कितीही म्हटलं तरी ते उठून नमस्कार करणार नाहीत, कारण त्यामध्ये ती प्राण नाही, ज्या प्राणामुळे आपली इंद्रिये कार्यशील होतात. तो प्राणच त्या ठिकाणी नसेल तर मग बाकीचे कार्य होतील तरी कसे. आणि म्हणून प्राण, आता हा प्राण जो आहे, पुढे पुढे छान मंत्र आहे त्याच्यामध्येच,
की हा प्राण आपल्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्यामध्ये कोणी फुंकला, या प्राणाचा संचार माझ्या शरीरामध्ये केव्हा कधी झाला आणि तो कोणामुळे झाला. आणि रोज आपण श्वास घेतो, निश्वास सोडतो आणि दिवस रात्र असे करत करत एवढे 75-80 वर्षापर्यंत आपण आलो. पण आपल्याला हे समजत नाही, आपण झोपलेले असतानासुद्धा आपला प्राण येणं जाणं हे जे आहे ते सुरू असतं. 21 सहस्र साचे जपा, नेमून गेली ते अजपा. अजपा निरूपण दशक 17 समास 5. आता पुढे चक्षु हो, डोळे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तर हे जे सगळे आपल्या संतांचे अभंग आहेत, ते सगळ्या संतांचे अभंग कुठल्या तरी अशाच वेदांवर, उपनिषदांवर आधारित असे आहेत आणि म्हणून ते एवढे सगळे प्रसिद्ध झाले. एखाद्या सिनेमातलं गाणं ते सिनेमा असेपर्यंत लक्षात राहतं. एखाद्या सिरियलमध्ये काम करणाऱ्याचं नाव ते सिरियल चालू असेपर्यंत लक्षात राहतं. पुन्हा 2-4 वर्षांनी विचारलं तर काहीच सांगता येत नाही. मग श्रोत्र जे आहेत म्हणजे कर्ण जे आहेत, आता त्या कानामध्ये सुद्धा ती शक्ती जी आहे, कानसुद्धा बलशाली हो. बऱ्याच ठिकाणी पहा, खूप जिज्ञासा असते जाणून घेण्याची, पण त्या माणसाला ऐकू येत नाही. आणि ज्याला ऐकू येत नाही त्याची खूप इच्छा असते की मला ऐकू आलं पाहिजे, कोण काय बोलतं आणि विशेष म्हणजे माझ्याविषयी कोण वाईट बोलतं हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या ठिकाणी असते. आणि म्हणून तो खूप धडपड करतो आणि मला ऐकू यावं, पण त्याला ते ऐकू येत नाही म्हणून त्याची तळमळ असते. आता श्रोत्राच्याबद्दल सुद्धा झालं. आम्ही चाफळला जात होतो त्यावेळेस त्या ठिकाणी एक शकुंतलाबाई म्हणून होत्या, आता नाही आहेत त्या. त्या आंधळ्या होत्या. सकाळी 4 वाजता त्या खेडेगावामध्ये त्या कोणाचाही आधार न घेता त्यांच्या घरापासून चाफ्याच्या मंदिरापर्यंत येत होत्या. डोळे झाकून 50 पायऱ्या चढा म्हटलं तर आपण ते चढू शकत नाही, एखाद्या पायरीला तरी आपण अडखळतो. पण त्या शकुंतलाताई अगदी निर्धोकपणे सकाळी 4 वाजता त्या राम मंदिरामध्ये येत होत्या. काकड्यापासून ते सगळं होईपर्यंत त्या थांबायच्या आणि हातावर प्रसाद घेतला की त्या निघून जायच्या. आता त्यांना विचारलं की तुम्हाला दिसत नाही, मग तुम्ही इथे येऊन काय करता? भगवंताचं दर्शन तुम्हाला तर होत नाही. आता जे अध्यात्म मार्गातले आहेत ते म्हणतात की माझा भगवंताचं दर्शन होत नाही, पण त्या रामाला मी दिसतो. आता हे जे आहे असा विचार हा अध्यात्मातूनच येतो. आणि दुसरा कोणी असता तर मला काही आता दिसत नाही, त्यामुळे मी कुठे जात नसतो आणि मी आपल्या घरी आनंदात असतो. मला ऐकू येत नाही, मग कशाला जायचं आपण इकडे तिकडे, म्हणून मी आनंदात असतो, इथपर्यंत ठीक आहे. पण त्या आनंदामध्ये भगवंताचं नाम घेण्याचा जो आनंद आहे तो विशेष आहे, हे अध्यात्म मार्गाला आल्याशिवाय समजत नाही. आणि म्हणून श्रोत्रम अथो, अथो म्हणजे आता इतीपासून अथपर्यंत म्हणजे हे 4 इंद्रिय सांगितले. काय? वाघ, प्राण, चक्षु आणि श्रोत्रम. आता बलम इंद्रियाणीच सर्वाणी या उपनिषदामध्ये शांतीपाठामध्ये मागणी केली की बलम इंद्रियाणीच सर्वाणी, माझे सर्व इंद्रिये बलवान होत. आता बलवान हो सगळे इंद्रिय, त्यामध्ये शरीरसुद्धा आलं, माझ्या हातापायांना शक्ती आली पाहिजे. आता ती शक्ती घेऊन काय करायचं? रस्त्यावर जाऊन कोणाशी मारामारी करायची, जो एखादा ध्यानामध्ये बसला असेल त्याच्या ध्यानामध्ये अडथळा निर्माण करायचा, कोणी जर छानपैकी काही वाचन करत असेल त्या वाचनामध्ये व्यत्यय आणायचा, असं जर मी केलं तर त्याचं मला पापच लागणार आहे. किंबहुना ज्या ठिकाणी असे काही चांगले प्रकारचे श्रवण असणारे लोक असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मंदिरातली घंटा न वाजवता आपण दर्शन घेणं हे सुद्धा एका सुज्ञ नागरिकाचं, सुज्ञ भक्ताचं लक्षण आहे. पण रोजच मी 3दा घंटी लावल्याशिवाय वाजवल्याशिवाय दर्शनच घेत नाही असा माझा नियम आहे आणि त्यामुळे मी ती घंटी वाजवली. आम्ही जेव्हा नागपूरला होतो तेव्हा आमचे भाऊ सोहनी म्हणून त्या आमच्या समरसेवा मंडळाचे प्रमुख होते. एखादा प्रवचन कार्यक्रम असला की ते भाऊ सोहनी त्या घंटेमधला जो मधला दंड असतो जो त्या काठाला स्पर्श द्यायला की त्याच्यामधून नाद निर्माण, त्याला ते बांधून ठेवायचे. म्हणजे आता कोणी आला तरी त्या घंटीचा नाद होणार नाही. म्हणजे लोकांच्या एकाग्रतेमध्ये माझ्यामुळे कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येणार नाही, हे सुद्धा भगवंताचीच पूजा आहे. आणि मग म्हणतात सर्वम ब्रह्मोपनिषदम माहम, की सर्व जे आहे ब्रह्मोपनिषदम
या उपनिषदामध्ये जे जे सांगितलं ते सगळं ब्रह्मतत्वाचंच वर्णन आहे. आता इथे ब्रह्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे नाही. ब्रह्म म्हणजे परब्रह्म, ते परमतत्व, त्या तत्वाचीच ओळख या सगळ्या ग्रंथातून होत आहे. आणि मग म्हणतात मा अहम ब्रह्म निराकुर्याम. आता अहम ब्रह्म मा निराकुर्याम, संस्कृतमध्ये मा म्हणजे नको, नाही अशा अर्थाने होतं. म्हणजे माझ्याकडून त्या ब्रह्मतत्वाचा कधीच अनादर होऊ नये. आता याचा अर्थ काय? ब्रह्मतत्वाचा अनादर होऊ नये. कित्येक ठिकाणी प्रवचनाला गेल्यानंतर वगैरे मी पाहतो, ज्यांचं प्रवचन आहे ते पॅन्ट शर्ट घालून येतात, पॅन्ट शर्ट घालून त्या ठिकाणी बसतात, प्रवचनसुद्धा पॅन्ट शर्ट घालून असतं. आणि मग त्यांच्या हाताने तिथलं गणपती मंदिर असेल, कोणतंही मंदिर असेल, त्या मंदिराच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण होतो. आता माझे कपडे पुष्पहार अर्पण करून त्या मूर्तीला शिवण्यासारखे नाहीत, ते तेवढे शुद्ध नाहीत. हे ज्याला समजत नाही त्याच्याकडून श्रवण केलं तर आपल्या मनामध्ये सुद्धा भ्रमच निर्माण होणार आहे. त्यामुळे आपण कोणत्या ठिकाणी जात असतो, कोणत्या उद्देशाने जात आहोत, लोक आपल्याला कोणत्या नावाने की कोणत्या संप्रदायाच्या नावाने आपल्याला ओळखतात, हे समजून आपण आपले कपडे घातले पाहिजे. निदान एवढं तरी केलं तरी पुष्कळ झालं असं वाटतं. आणि मग म्हणतात मामा ब्रह्म निराकुर्याम, म्हणजे ते जे ब्रह्म आहे त्याचा माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा अनादर होऊ नये. आता ब्रह्माचा अनादर कसा होतो ते पाहते, लक्षात घ्या. एखादी श्रेष्ठ व्यक्ती आहे, तिचा सन्मान करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. आता ते श्रेष्ठत्व कशावरून आहे? तो आमदार खासदार आहे म्हणून श्रेष्ठत्व नाही. एखाद्या कीर्तनामध्ये आलेले जे सगळे श्रवण करण्यास आलेली भक्तमंडळी असतात, त्या सगळ्यांचा आग्रह असतो की त्या कीर्तनकारांच्या पाया पडावं, त्यांचं दर्शन घ्यावं, त्यांच्याजवळ जावं, त्यांना नमस्कार करावा, रामकृष्ण हरी म्हणून नमस्कार हात जोडून करावा, असं प्रत्येकाला वाटत असतं. आता हे असं वाटणं म्हणजे त्या कीर्तनकाराकडे असणारं ते ब्रह्मतत्व आणि माझ्यामध्ये असणारं ते ब्रह्मतत्व आम्ही जाणलं आहे म्हणून आम्ही हे करतो. पण त्याचबरोबर एखादा राजकीय पुढाऱ्यांचं भाषण आहे, आता नाव कोणाचं घेत नाही, त्यामध्ये पहा, आता तिथे जाऊन स्टेजवर जाऊन त्यांच्या पाया पडणं, यामध्ये कोणाला काय हित आहे, कोणाचं हित आहे? आजकालच्या भाषेमध्ये ज्यांच्यामुळे ती आमदारकी मला मिळाली त्यांच्या पाया पडणं म्हणजे त्या आमदाराचं श्रेष्ठ कर्तव्य झालं. पण हे जे सगळं आहे ते सगळं नाशवंत आहे. ते पुन्हा काही दुसऱ्या जन्मामध्ये चांगली गती मिळेल असं नाही. आणि म्हणून त्याला म्हणायचं मामा ब्रह्म निराकरोत, म्हणजे त्या ब्रह्माचं माझ्याकडून कुठल्याही प्रकारे अनादर होऊ नये. श्रवणाला जात असताना त्याचा अनादर होणं म्हणजे त्या ठिकाणी जाऊन माझ्याच आवाजामध्ये मोठ्याने माझा फोन आला म्हणजे मी बोलणं, हा सुद्धा त्या ब्रह्मतत्वाचा निराकरण आहे. ते माझ्याकडून होऊ नये. आणि ते ब्रह्मतत्व जे आहे ते आणि मी यामध्ये कुठलाही फरक नाही. ते मीच आहे आणि मी तोच आहे. अहम ब्रह्मास्मी आणि तत्वम असी मा निराकुर्यात. आता जे ब्रह्मतत्व आहे त्याचा मी अस्वीकार करू नये. अस्वीकार करू नये म्हणजे काय? ते तुम्ही जाता कोणतं प्रवचन आणि काय ऐकत बसता, कोणते उपनिषद आणि काय गरज आहे त्याची, असं माझ्या मनामध्ये विचार आला. विचार येणं वाईट नाही, पण जे सन्मार्गाला जात असतील त्यांना त्या सन्मार्गापासून दूर करणं हे सुद्धा पापच आहे. हे सुद्धा समजलं पाहिजे. आणि त्याला इथे म्हटलं मा निराकुर्याम. आणि मग म्हणतात पुढच्या ह्याच्यामध्ये मा ब्रह्म निराकरोत. मा दोनदा शब्द आहे. मा म्हणजे अहमचं दुसरं द्वितीय आहे अहमची. मा असे दोन रूप आहेत. माझं, मा म्हणजे पुन्हा तेच माझं. आणि मा म्हणजे की करू नये. आता जे ब्रह्मतत्व आहे त्याचा मी परित्याग करू नये. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याला मी सोडू नये. यासाठी पुन्हा या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की भगवंता, तुझी मी जशी रोज पूजा करतो आमच्या घरी, तसं आज माझी घरची पूजा नाही झाली, पण तुझ्या दर्शनासाठी मी आलो. आता या दर्शनामध्ये सुद्धा मला तोच आनंद प्राप्त व्हावा जो आनंद मी माझ्या घरी तुझी पूजा करत असताना मला प्राप्त होतो.
तुझ्या आणि माझ्यामध्ये अतूट संबंध अनिराकरणम, अतूट संबंध हा असाच राहो आणि या उपनिषदांमध्ये प्रतिपादित केलेला जो विषय आहे तो माझ्या अंतरंगामध्ये स्पष्ट हो आणि जेणेकरून तुझं रूप, तुझं दर्शन, तुझी अनुभूती मला सहजपणे झाली पाहिजे. आणि हे करत असताना मी तुझा भक्त आहे, मी तुझी भक्ती करतो हे माझ्यातर्फे झालं, पण तूसुद्धा मला आपलं म्हणलं पाहिजे. त्यामुळे तदात्मनी निरते आणि मयी संतू, म्हणजे माझं मन सर्व प्रकारे तुझ्या भजनपूजनामध्ये, तुझ्या सेवेमध्ये हे सारखं निरत राहो. सत्वगुणाचा जो समास आहे त्या सत्वगुणाच्या समासामध्ये जवळपास 80-85 ओळ्या दिल्या. एखाद्या मंदिरामध्ये आपण जातो, तिथे जर स्वच्छता असेल, नागपूरला असताना आम्ही भिक्षा फेरीला जायचो, तर जात असताना आम्ही एक झाडू घेऊन जात होतो. भिक्षा फेरीला गेलं की पहिलं काम तिथे सगळं स्वच्छ करायचं आणि मग भिक्षा मागायची. परत येताना झाडू आपला असेल तर घेऊन यायचा, तिथला असेल तिथेच ठेवायचा. आता ही सेवा झाली आपल्याकडं. म्हणजे ते मंदिर स्वच्छ न ठेवणं हे अपराध झाला आणि ज्यांनी तिथे घाण केली ते अपराधाचे काही ना काही भोगणार आहेत. पण माझ्यातर्फे जर मला काही अयोग्य गोष्टी दिसत असतील, धर्माच्या विरुद्ध दिसत असतील, तर ते मी दूर करणं, तिथली व्यवस्था मी पाळणं, तिथली स्वच्छता मी पाळणं, ही सुद्धा भगवंताची सेवाच आहे. म्हणून याला काय म्हणलं इथे, ये धर्माः ते तदात्मनी निरते. ये धर्माः म्हणजे धर्म हा सगळा ग्रंथामध्ये सांगितला तोच नाही, पण पिता धर्म, मानव धर्म, शेजार धर्म, हे सगळे धर्म जे आहेत त्या सगळ्या धर्माचा विचार करून माझं वागणं असलं पाहिजे. आणि शेवटी म्हणतात मयी संतू, म्हणजे तू माझ्यामध्ये तुझ्या सगळ्या शक्तीनिशी प्रगट हो अशी प्रार्थना केली आहे. आणि हे परमात्मन शेवटी म्हणतात ओम शांती शांती शांती. ही त्रिविध तापाची आमची बोळवण झाली पाहिजे, त्याची निवृत्ती झाली पाहिजे. ज्या तापामुळे मला या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्ममरण घ्यावं लागतं त्यापासून मला तू आता दूर काढ, अशी प्रार्थना या ठिकाणी या शांतिमंत्रामध्ये केलेली आहे. आता या शांतिमंत्रानंतर याचे जे विषय आहेत ते विषयसुद्धा खूप छान असे विषय आहेत. पहिल्या श्लोकाचा फक्त पहिला मंत्र जो आहे त्याचा फक्त उच्चार करूया आणि आता उद्यापासून आपण एक एक मंत्र स्पष्टपणे घेऊया. आता गुरु शिष्य जे आहेत, आता शिष्य गुरुदेवांना, आपल्या गुरूंना, कारण उपनिषद आहे, उपनिषद म्हणजे सद्गुरूच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी बसून आणि आपण आपल्या मनातले सगळे विचार मांडणे, त्याला काय म्हणतो आपण, परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. म्हणजे अगदी अर्धवी वृत्तीने त्यांना नमस्कार करून त्यांची कृपा आपल्यावर व्हावी या दृष्टीने आणि आपल्या मनातले जे संशय आहेत ते संशय दूर व्हावेत म्हणून काही प्रश्न त्या ठिकाणी विचारायचे. आता हे प्रश्न विचारताना आपण कोणते प्रश्न विचारतो आणि साधू संत ते आहेत त्यांच्याजवळ काय आहे. आमचे गोंदलकर महाराज म्हणतात तसं, माझ्याकडे येणारे सगळे हिंग मिरेच मागतात म्हणे, पण माझ्याकडे कस्तुरी आहे, त्याची कोणी मागणी करत नाही. आणि मग आता इथे म्हणतात ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राण प्रथम प्रेतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कऊ देवो युनक्ती. हा पहिला मंत्र, प्रथम खंडातला पहिला मंत्र आहे. 4 प्रश्न या ठिकाणी विचारले, त्याचा विचार आपण पुढच्या वेळेस करणार आहोत. आज मुद्दाम आपण त्याचा अजून एक गोष्ट सांगायची राहिली. भगवान शंकराचार्यांचं, आदी शंकराचं स्तवन आपण सुरुवातीला केलं. या शंकराचार्यांनी या सगळ्या 150-200 उपनिषदांपैकी प्रमुख 12 उपनिषदांवर आपलं भाष्य लिहिलं. संस्कृत भाषेमध्ये ते भाष्य लिहिलं आणि ते भाष्य आणि मूळ उपनिषदातले मंत्र हे दोन्ही असणारं पुस्तकसुद्धा आपल्याला गीता प्रेसमध्ये मिळतं. आता माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये पहा, मी तुम्हाला फक्त त्याचं कवर दाखवतो आणि त्याची किंमत सांगतो. आता हे जे उपनिषद आहे केनोपनिषद, हे माझ्या वडिलांनी विकत घेतलं होतं आणि जेव्हा विकत घेतलं तेव्हा त्याची किंमत होती
₹1.20 ₹1.20 आणि आता वडिलांना जाऊन जवळपास 30-32-35 वर्ष झाले. आता त्यांनी घेतलेली उपनिषदांची पुस्तकं ज्याचा त्याने अभ्यास केला ती आता माझ्या हातामध्ये लागली आणि तो अभ्यास करण्याचा मला आता सवय झाली की मी तो अभ्यास करत आहे या प्रवचनांच्या निमित्ताने. आता जेव्हा आपण दासबोध वाचतो तेव्हा दासबोध वाचताना आणि या उपनिषदांवर बोलताना मध्येच माझ्या मनामध्ये असं येतं की अरे आपण रामदासी आहोत, आपण दासबोधापासून काही दूर जात आहोत का, असं एक मनामध्ये येतं आणि मनामध्ये आल्याबरोबर समर्थ लगेच आपल्याला त्याचं उत्तर देतात. आजच माझं जे वाचन चालू होतं सकाळी जवळपास 5:30-6 ते 7 वाजेपर्यंत, त्यामध्ये माझं आजच्या वाचनामध्ये भीमदशक आहे. आज अष्टमी आहे, उद्या नवमी आहे. सगळ्यांची पारणाची समाप्ती झाली आणि आज आपण याद्या पाठवल्या. आता पुढच्या पारणापैकी माझा आता 11वा दशक सुरू आहे. आज जे त्या ठिकाणी ओव्या आल्या, बऱ्याच वेळेस काय होतं मी हे वाचत दुसरीकडे बसतो, पण त्या लिहायला तिथे काही नसतं म्हणून आपल्या मोबाईलमध्ये आपल्या समूहामध्ये मी ते टाकत असतो. आज मी ते मुद्दाम लिहून घेतलं. समर्थांच्या ओव्या पहा. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षूमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. हा केनोपनिषदाचा जो विषय आहे तोच समर्थांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे, कर्मेंद्रियामध्ये जाणे नाना विषय स्वाद. सूक्ष्मरूपे स्थूळरक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा. आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा, सूक्ष्मात्मा, जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, दृष्टा, साक्षी, सत्ता, रूप. दशक 11, समास 1, सिद्धांत निरूपण यामध्ये या 3-4 ओव्या आहेत. या केनोपनिषदामध्ये जो विषय आहे तोच विषय या ठिकाणी दिलेला आहे. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. आता आपण जसं पाहिलं की कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय यांचे विषय कोणते आणि रसनेमध्ये रस जाणे. आता रसनेमध्ये ते पीत असताना त्यामधला रस कोणता आहे हे लगेच आपल्या लक्षात येतं. अरे थोडंसं मीठ कमी पडलं, लगेच चव लक्षात येते. अरे हे जास्तच गरम आहे, हे सगळं त्या त्वचेंद्रियाने आपल्या लक्षात येतं. आणि घ्राणामध्ये वासतो जाणे, वा किती छान सुगंध आला, अरे बापरे काय तिकडे जाऊ नका बरं का, असं आपण लगेच म्हणतो. नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणते अंतरसाक्षी अंतरात्मा. आता ही प्रेरणा, हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, हे चांगलं आहे आणि ते मी श्रवण केलं पाहिजे, ह्या गोष्टी मी केल्याच पाहिजेत, या माझ्या धर्माने सांगितलेल्या आहेत. स्वधर्मेन धर्म श्रेयो परधर्म भयावहा. आता हे सगळं जे आहे ते माझ्या लक्षात आलं पाहिजे. 3ऱ्या अध्यायामध्ये गीतेमध्ये सुद्धा असाच एक श्लोक येतो पहा. अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे. अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छनपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. अथ केनं प्रयुक्तोऽयं, कोणामुळे त्याला ती प्रेरणा होती. अथ केन प्रयुक्तोऽयं, कोणती प्रेरणा? पापं चरति पुरुषः, पापमार्गाने जावं असं त्या जीवाला प्रेरणा कोणामुळे होते. अनिच्छन्नपि, इच्छा असो किंवा नसो, वार्ष्णेय बलादिव नियोजितः, बलात म्हणजे अगदी बळजबरीने माणूस पापकर्माकडे ओढल्या जातो, सत्कर्माकडे ओढल्या जात नाही. हे का आहे हे सांगताना मग उत्तर देतात भगवंताने. कामेश क्रोधेश रजोगुण समद्भवा महाशनो महापापमा विद्येनम इह वैरिणम धूमेनावर येते वन्य. अशा प्रकारे खूप चांगला उपदेश गीतेमध्ये सुरू केला आहे. आता जेव्हा हे सगळं आपण वाचतो तेव्हा आता हे जे श्लोक आता मी ओव्या वाचल्या सिद्धांत निरूपणामधल्या 11व्या दशकामधल्या, आतापर्यंत जवळपास आपण आज ज्या याद्या पाठवल्या ते 103 वेळेस आपण पारायण केलं. आता ह्या 103 वेळेस पारायण करत असताना ह्या ओव्या केनोपनिषदामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं ज्ञान सांगितलेलं आहे, हे लक्षात आलं नाही. आता ते लक्षात येण्यासाठी केनोपनिषदाचा अभ्यास केला पाहिजे. रोज रस्त्याने जाताना आमच्या नारायणरावांकडे माझी भेट होती, पण हेच ते अलकरी आहेत, हेच नारायणराव आहेत, हे दासबोधाचा प्रचार करतात, हे सगळीकडे असतात, सगळ्या कार्यक्रमात दिसतात, सगळीकडे सेवा देतात. हे जर मला माहीत नसेल तर मला त्यांची विशेष ओळख होणार नाही. रोज दिसतात पण काही ओळख नाही, बोलणं नाही, काहीच नाही.
पण जेव्हा ती ओळख होते तेव्हा मग लक्षात येतं तसं या ओव्या वाचत असताना दासबोधामध्ये या ओव्या आहेत. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित असं जे समर्थाने ग्रंथारंभ लक्षणामध्ये म्हणलेलं आहे ते माझ्या वाचनामध्ये जेव्हा येतं किंवा जेव्हा मला ही उपनिषदं माहीत असतात, जेव्हा मी इतर ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा त्या ओव्यांचा, त्या चरणाचा, त्या श्लोकांचा अर्थ लावणं मला सोपं जातं आणि मग तुझ्या दासबोधाचे का बोधावे. आता दासबोधाच तुम्ही मला समजावून सांगा, कारण हा तुमचा ग्रंथ आहे. शंकराचार्यांचे वेगळे ग्रंथ आहेत, त्यांच्या दोघांमध्ये विचारांमध्ये फरक आहे, असं आपण शिष्यमंडळी आपल्यातच भांडत राहतो. पण ते सगळं एकच आहे हे ज्याला समजतं त्यामध्ये तत्र कः भेदः. त्याच्यासाठी कुठला भेद आहे? तो भेदच नाही. भेद आणि अभेद या सगळ्यांच्या पलीकडे तो गेलेला आहे, कारण त्यांनी ते तत्त्व जाणलेलं आहे आणि त्या तत्त्वाच्या अलीकडे या सगळ्या भेद आहेत. भेदाभेद अमंगळ हे जे म्हटलेलं आहे संतांनी ते याचसाठी. आता उद्याच्या भागामध्ये आपण हा जो पहिला मंत्र आहे त्या मंत्राचा आपण विचार करणार आहोत. त्यामुळे या ठिकाणी थांबूया आपण. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्री जय श्रीराम, जय श्रीराम.